तर आज आपण जिभेची चव वाढवणारी मस्त अशी चटपटीत कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। अतिशय वेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवलेली आहे। फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते आणि चवीला अप्रतिम अशी बनवून तयार होते। तुमच्या तोंडाची चव गेली असेल किंवा भाजी खावीशी वाटत नसेल, ही कैरीची चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। आणि या कैरीच्या चटणी सोबत खाण्यासाठी मस्त असा भरपूर लेयर्स असलेला मसाला लच्छा पराठा बनवला होता। याची रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा, ती रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर सगळ्यात आधी ही कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे आपल्याला कैरी घ्यायची आहे। तर ही कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। धुवून घेतल्यानंतर याचा देठाचा भाग इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि आता ही कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे। तर इथे मी ही कैरी साल न काढताच किसणार आहे। तुम्हाला हवं तर या कैरीची साल काढून इथे तुम्ही घेऊ शकता, पण इथे मी याची साल अजिबात काढत नाहीये। अशाच पद्धतीने ही कैरी आपल्याला इथे किसून घ्यायची आहे। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण कैरी आहे ती किसून घेतलेली आहे। तर आता ही किसून घेतलेली जी कैरी आहे ती आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ही किसून घेतलेली कैरी काढून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य ऍड करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात आधी इथे मी एक वाटी भरून अगदी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। कांदा मी इथे चॉपरने कट करून घेतला, अगदी बारीक बारीक केलेला आहे। एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। 2 चमचे इथे मी लाल तिखट घातलं। लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अगदी थोडीशी हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायचे। साखर घातल्याने याची चव बॅलन्स राहते आणि कैरीची चटणी खायला खूप सुंदर लागते। त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरेपूड घातलं आणि इथे आपल्याला यामध्ये तडका घालून घ्यायचा आहे। तडका पॅन मध्ये इथे मी 4 ते 5 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं। त्यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घालायचे, जिरे मोहरी घालायची आहे। छान जिरे मोहरी तडतडले की गरमागरम तडका आपल्याला ह्या चटणीवरती घालायचा आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी झटपट अशी ही कैरीची चटणी बनवून तयार होते। तोंडाची चव गेली असेल, भाजी खावीशी वाटत नसेल तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा। नक्कीच तुम्ही एका पोळीऐवजी 2 पोळ्या खाणारच आहात। ही चटणी तुम्ही वरतीच ठेवलात तर 3 ते 4 दिवस छान टिकते। यामध्ये कांदा घातलेला आहे त्यामुळे खूप जास्त दिवस टिकणार नाही, पण फ्रीज मध्ये ठेवलास तर 8 दिवस छान टिकणार आहे। पण तुम्हाला जर यामध्ये कांदा घालायचा नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल। तशी चटणी सुद्धा खूप सुंदर लागते। मस्त अशी चटपटीत इथे आपली कैरीची चटणी बनवून तयार झालेला आहे। पाहूनच तोंडाला पाणी सुटते। आहा, इतकी सुंदर अशी चटणी बनवून तयार होते। यासोबत खाण्यासाठी मस्त अशी क्रिस्पी लच्छेदार असा मसाला पराठा बनवला होता। तुम्ही ही चटणी भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही खा, खूप सुंदर लागते। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू मस्त अशा एका रेसिपी बरोबर। धन्यवाद।